चंद्रपूर येथील राज्य पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक वसंत कडू यांनी कोरगावकर हायस्कूलमध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या निवडक कवितांना सवाद्य चाली लावून कविता मुखोद्गत कशा कराव्यात याचा वस्तुपाठच प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना करून दाखवला। सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वर्गांच्या कविता, त्यातील आशय, गेयता लक्षात घेऊन कविता कशी अभ्यासावी याचेही सविस्तर विवेचन केले। वसंत कडू यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी बद्ध सुश्राव्य चालित कविता अधिक लयबद्ध करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे। समरगीते, स्फूर्तिगीते याबरोबरच काव्यास समर्पक चाल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अधिक आनंद दिसून आला। प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी स्वागत व प्रास्ताविक करतानाच शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला। पर्यवेक्षिका प्रमिला साजने यांच्या हस्ते वसंत कडू यांचा सत्कार करण्यात आला। प्रभुप्रसाद रेळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। सदाशिव हाटवळ यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी तृप्ती रावराणे, निवेदिता पवार, नागेश हंकारे, हेमलता पाटील, शीतल गणेशाचार्य, रणजित माने आदी मान्यवर उपस्थित होते। मांगल्याचे गाणे दे विश्रांतीला तुझ्या पदासी थारा दे। कवितांच्या गावाजावे हा उपक्रम आमच्या शाळेने एक अभिनव उपक्रम म्हणून चालू केलेला आहे। यासाठी राज्य पुरस्कार विजेते शिक्षक वसंत कडू यांना पाचारण केले होते। त्यांनी इयत्ता 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावल्याच, पण याशिवाय अवांतर कवितासुद्धा घेऊन त्या मुलांच्याकडून मुखोद्गत करून घेतल्या। आता आमच्या शाळेतील विद्यार्थी कविता चालीत म्हणतात, त्याचा अर्थ आणि आशय समजावून घेतात। आनंदाई शनिवार या अंतर्गत हा उपक्रम खूपच अभिनव असा त्यांना गेला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।